सिंगल धाफलकावर जोडली गेली, पहिली एक धाव धाफलकावर जोडली जाते. रोहनच्या बॅटमधनं ही सिंगल आली आहे. यश गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. अभि चांगली बॅटिंग केली होती या आधीच्या मॅच मध्ये ने इथे तो चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल. एक ऑलराऊंडर ही भूमिका त्यानं बजावली आहे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आणि तीच ऑलराऊंडरची भूमिका त्याला या मॅच मध्येही बजावावी लागेल. कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे. इथे ही मॅच जिंकेल ती टीम क्वालिफायर मॅच खेळेल. सुपर 4 मध्ये जाऊन पोहोचणारा संघ ज्या मॅचनं ठरेल ती मॅच खेळण्याकरता विजयी संघ क्वालिफाय ठरेल. अभि स्ट्रायकर एन कडनं यशच्या विरोधात. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल हवेत, जेवढी उंची तेवढीच लांबी. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. अभिच्या बॅटमधनं दमदार हिट, षटकार 6. एक दमदार हिट षटकार तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. यश पाटीलच्या विरोधामध्ये अभिनं हात खोललेत, एक षटकार खेचलाय जरूर. यावेळेचा बॉल तो कलात्मक दर्शनीय आपला दर्जा प्रस्थापित करणारा तो पाहायला मिळालाय गोलंदाज यश पाटील कडनं. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. अगदी असं दाखवलं होतं मधल्या एसटीवर पडतोय, मात्र त्यानंतर चेंडूने घेतलेली फिरत बाहेरच्या बाजूने निघाला. बॉल टप्पा खाल्यानंतर कट झाला फलंदाजाला. तिथे द्विधा मनस्थितीमध्ये टाकून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. एक डॉट बॉल आलाय. 3 चेंडूनंतर धावसंख्या 7 या आकड्यावर आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. किमान 40च्या जवळपास पोहोचणं ते गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने अगदी योग्यतेची सुरुवात ती मैदानाच्या आतनं केली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर यश पाटील तो सध्या गोलंदाजी करतोय. प्रभावित करणारी कामगिरी ती करण्याकरता, उल्लेखनीय कामगिरी करण्याकरता त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर टीमनं प्राचारण केलंय आणि ती कामगिरी तो कशा पद्धतीने इथे साध्य करतोय ते आपल्याला बघायचंय. डाव्या एसटीवर राहिलाय, थोडंसं दिशेपासून भरकटला. पंचांनी तिथे दंडित केलं, इशारा केलाय. वाईटचा हा अतिरिक्त बॉल आहे. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या लागली आहे धाफलकावर 8. कोण कोणाची लावतोय वाट ते आपल्याला या मॅच मध्ये बघायचंय. 8 लागल्यात, वाट लावायची आहे. कोण कोणाची लावतंय ते बघायचंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर पियुष चावला याचा जर्सी नंबर राहिलाय 8 नंबरची. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहे. इथे मात्र बॅटच्या आतल्या साईडची कडा घेतल्यानंतर बॉल जाऊन यष्टांवर आदळवलाय आणि माघारी परतवलंय बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका लागलाय. ज्या अभिनं मैदानाच्या आतनं एक उत्तुंग षटकार खेचला होता त्या अभिच्या पारीचा अंत झालाय. विकेटचं बदल, खेळाडू बाद. DJ Amit RD. महत्वाची विकेट आली आहे. अगदी विध्वंसक आणि धोकादायक साबित होण्याआधी अभिला तिथे माघारी परतवलं यश पाटीलनं. नवीन फलंदाज अविनाश मैदानाच्या आतमध्ये आलाय. यावेळेस क्रम बदललाय. वन डाऊनच्या स्वरूपानं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय आणि वन डाऊनच्या स्वरूपानं मैदानाच्या आतमध्ये येत असताना अविनाशला या डावाला सावरण्याच्या दृष्टीनं चांगली फटकेबाजी आणि चांगली फलंदाजी मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. यश पाटील एक षटकार जरूर खालाय, मात्र संघ सहकारी खुश असतील त्याच्या कामगिरीवर, कारण त्यानं अभिसारखा महत्वाचा बॅटर माघारी परतवलाय. यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळलाय. शरीरापासून दूर खेळाल तर मग हेच चित्र मैदानात प्रकट होईल. नोचा इशारा आलाय तिथे पंचांच्या माध्यमातून. ओव्हर स्टेपिंग, मला वाटतं लक्ष्मण रेषेचं उल्लंघन ते तिथे गोलंदाजाकडनं पाहायला मिळालंय आणि त्याचा फायदा मिळतो इथे. अगदी ओव्हर स्टेपिंग केली गेली होती आणि त्यामुळे तिथे नो बॉलचा इशारा. 1+1 एकंदर 2 धावा त्या दाफलकावर जोडल्या गेल्या. ज्या दुहेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 10 वर. अविनाशला आपलं खातं उघडता आलंय. ज्या चेंडूवर तो झेलचीत झाला होता त्या चेंडूला तिथे 9 म्हणून करार केलं गेलं आणि म्हणूनच तो बचावला. 1 रन त्याची दाफलकावर जोडली गेली. धावसंख्या 10. 1 विकेटच्या पतनानंतर 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज यश आपल्या षटकातील पुढचा बॉल स्ट्रायकर एंड करण्यात, त्याला 2 हात करण्याकरता डावकरे हातानं रोहन सज्ज आहे. यावेळेस वाचण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर. पंचांनी त्याला दंडित केलंय. वाईटचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून. आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक 22 वाईट
आणि तो वाईटचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. 11-1 अशी स्थिती आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. विकेट किती गेल्यात ते महत्वाचं नाहीये, रन्स किती बनतायत ते या मॅच मध्ये महत्वाचं आहे, कारण मॅच 3 ओव्हरची आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे डाव्या एष्टीवर राहिला होता, त्यामुळे पंचांनी नाकारले. अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानावर पाहायला मिळते. जेवढे स्टँड्स आहेत प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षक वर्ग तो या स्पर्धेला एन्जॉय करताना पाहायला मिळते. विशेषतः रोडच्या लगत आपल्या बाईक पार्क करून तिथे बाईकवरनच मॅचचा आनंद तो घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज यश पाटील आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उंची तर खूप मिळाली आहे, लांबी क्षेत्ररक्षकाच्या हाता इतकी होती, मात्र तो तिथे म्हणतोय आयुष्यमान भव. त्यानं जीवनदान दिलंय, जीवनदानाबरोबर रनही दिल्यात. धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते एकंदर 13 ऑन बोर्ड. 13 धावा दाफलकावर आहेत. बघा अगदी सहज सोपा साधा झेल होता. या पद्धतीच्या महत्वाच्या निर्णायक मॅच मध्ये तुम्ही हाराकिरी करू शकणार नाही. या अशा निर्णायक मॅच मध्ये जर तुम्ही हाराकिरी केली, गोलंदाजाला साथ दिली नाही, तर मग दिवसभर मेहनत करून त्याचा फायदा तो काय. विकेट मिळवण्याकरता गोलंदाजानं जर संधी निर्माण केली तर त्या संधीचं सोनं क्षेत्ररक्षकांनी करणं गरजेचं आहे. बघा आमचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो तुम्हाला दाखवला जातोय. काही महिला भगिनी त्याही या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता तिथे बसलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. घरच्या कामातनं थोडासा वेळ, आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे ती सुट्टी मैदानातनं एन्जॉय करण्याकरता त्या इथपर्यंत आल्यात. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र एक गोष्ट तिथे स्पष्ट जाणवली की महिला वर्ग मैदानावर आला तर क्रिकेटच्या बरोबर चर्चा सत्र ते काही थांबत नाही. एकमेकांमध्ये चर्चा ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघा मी मगाशी ज्याचा उल्लेख केला, बाईकवर बसून मिळेल त्या जागी बसून क्रिकेटला एन्जॉय करणारे जे आमचे प्रेक्षक आहेत ते तुम्हाला इथे दाखवले जात आहेत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून हे सर्व व्ह्यूज ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. 13-1 अशी स्थिती आहे. एक ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. ओव्हर नंबर 2 सुधीर. यावेळेचा बॉल टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघालाय. फलंदाजाला गुंगारा देत विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतो. प्रेक्षक वर्ग वेगवेगळ्या मैदानात वेगवेगळ्या स्टाईल्स असतात. मी जेव्हा फिरतो तेव्हा बाबू मालेगावात गेलो तर तिथे एक वेगळं क्रिकेट खेळलं जातं. तिथे प्रेक्षक गोल मैदानाच्या बाईक लावतात आणि त्या बाईकवर बसूनच क्रिकेटचा आनंद घेतात. तर तिथे मातीची खेळपट्टी असते आणि ती खेळपट्टी कारनं रोल केली जाते. यावेळेस वाईटचा इशारा. तिथे अतिरिक्त धावसंख्येनं भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते. 14-1 विकेटच्या पतनानंतर थोडंसं बाहेर खेळला होता, वाचण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे तिथे वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. सुधीर पाटील SP असं लिहिलं गेलंय त्याच्या टी शर्टवर आणि तो 14 धावा आहेत. पुढचा बॉल चांगला बॉल आहे. गुडले स्पॉटवर टाकला आणि तिथनं उचली घेताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं 14 ऑन बोर्ड. 14 धावा 1 विकेटच्या पतनानंतर 1.2 षटकाचा खेळ झाला. अविनाश थोडासा स्ट्रगल मध्ये आहे. हा स्ट्रगल त्याला संपवावा लागेल कारण शरीरापासून दूर खेळतोय. बॅट आणि बॉल मधलं अंतर ते वाढतंय. त्याचं कारण आहे तेही आपण या चेंडूनंतर बोलू. त्याबद्दल प्रमुख कारण काय आहे तर बदलालित होत नाहीये. तो लेगस्टमचा गार्ड आहे आणि तिथनं बाहेर उभा राहतोय आणि बॉल टाकण्याआधी जर आपण पाहिलं तर फ्रंटफूट लेगस्टमच्या आणखी बाहेर निघतोय आणि त्यानंतर बदलालित करतोय. लेट होतोय फुटवर्क करण्याकरता आणि त्यामुळे तिथे बॅटच्या पट्ट्यातनं चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातात. खूप साऱ्या चुका फलंदाजी करताना तुमच्या होतात, त्या सुधारणं गरजेचं आहे. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून घरी गेल्यानंतर आपल्याकडनं नेमकं काय चुकतंय ते पाहून त्यावर काम करून खेळ करणं गरजेचं आहे. पाय बॅकफुटला जातोय आणि तिथनं अगदी बाहेर गेल्यानंतर बॉल आणि बॅटमध्ये अंतर होत नाही. यावेळेस बघा तेच चित्र आहे. शरीरापासून दूर खेळलं जातं आणि त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर बॉल मिडल होत नाहीये आणि मिडल झाला तरी तो उंच हवेत जाग्यावरच वर उडताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या दाफलकावर 16 आहे. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. सुमित इलेव्हन फणसपाडा मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आहे कारण त्याने आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने रोख लावली आहे. यावेळेस मात्र चांगला फटका. यावेळेस बॉलला इनफिल्डच्या वरनं खेळलाय. 1 रनला जिथे 2 मध्ये कन्वर्ट करता येईल सहजतेनं. 2 धावा त्या दाफलकावर जोडता येतील.
त्या दोनच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 18 ऑन बोर्ड, 18 धावा. ओव्हर नंबर 2चा शेवटचा बॉल. प्रोजेक्टेड स्कोर 30 दाखवतोय, मात्र त्याला 36-38 पर्यंत नेण्याचा प्रयत्न तो टीम दहिसर ज्यांना करावा लागेल. मकर ध्वज दहिसर आणि सुमित 11 फणसपाडा यांच्यामध्ये ही मॅच सध्या आपण पाहतोय. खराब फलंदाजी, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक खेळतोय. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन करण्याकरता या पद्धतीनं फलंदाजी केली तर मग ते कदापि शक्य नाहीये. तुम्हाला जिंकायचं, एक चांगली टोटल उभी करायची आहे, तर मग मिडल ऑफ द बॅट खेळणं गरजेचं आहे आणि ते शक्य झालं नाही. त्यामुळे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 2 ओव्हरचा खेळ, त्यानंतर 18 धावा दाखल कव्हर आहेत. अजूनही शेवटचं अंतिम षटक ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे. कशा पद्धतीचा खेळ असेल तो पाहणार आहोत. मात्र मित्रांनो, खूप जास्त वेळ घेऊ नका, कारण 4:02 झालेत. जागृतस्थान खंडर पाड्याचं आहे घरच घराण्याचं, आहे घरच घराण्याचं, आहे घरच घराण्याचं. देव बसलाय तिथं पाहावा गोबाच्या रूपाचं, पाहावा गोबाच्या रूपाचं, पाहावा गोबाच्या रूपाचं. रक्षण करतो गावाचं. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय तिथे उंच हवेत आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. चौकार 4. अग पोरी तू, अग पोरी तू सपनात येना, आपल्या जुन्या जाग्यावर भेटना. अग पोरी तू सपनात येना, आपल्या जुन्या जाग्यावर भेटना. न मी बोटीनिशी आलो काल, न पोरी तू निघालो आलो. 22-1 अशी स्थिती आहे. 2.1 षटकाचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचं षटक बळीराम गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. शॉट ऑफ लेन, त्याला केलंय पुल आणि हा पुल ठरलाय पॉवरफुल. बॉल सीमा रेषा पार. दर्जेदार आणि दमदार हिट, षटकार. बळीराम इथे चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान त्याच्या टीमला करावं लागतंय, कारण शॉर्ट ऑफ लेनचा आखूड टप्प्याचा बॉल होता. यावेळेस अगदीच आखूड टप्प्याचा आणि कमी गतीचा होता. बॉलवर लिहिलेला गुड शॉटचं नाव फलंदाजानं वाचलं आणि तदनंतर आघात केला, षटकारामध्ये फेकलं. एवढा आखूड टप्प्याचा तो बॉल होता आणि त्यावर षटकार येणं ते जायज होतं. एक चांगला फटका तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. बळीराम थोडासा खर्चिक साबित होतोय. 2 बॉलमध्ये त्यानं 10 धावा खर्च केला, त्यामुळे धावफलक सुस्थितीमध्ये गेले. 28 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे आणि या उर्वरित 4 बॉलमध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली तर 35-36 जे टार्गेट तुम्हाला अचीव करायचे आहे, 35-36 पर्यंत तुम्ही सहजतेनं पोहोचू शकता. इथे मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर थोडासा खाली राहिला. फलंदाजाला बीट करताना विकेट कीपर जाण्यामध्ये गेला. एक निर्धाव बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ, त्यानंतर 28 रन्स धावफलकावर लागल्या गेल्यात. समोरनं फिरवलं होतं, त्यामुळे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन घडवणं ते शक्य झालं नाही. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय तिथे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॅच कॅरी झाली, विकेट मिळतीये खेळाडू बाद. बॅकग्राऊंडला गाणी चालू राहत आहेत. बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली, बंगाली बंगाली रे बाबा लय बंगाली, बंगाली बंगाली रे.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 28ला 2 अशी स्थिती आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश आलाय आणि त्याला अगदी फिनिशर हा रोल मैदानाच्या आतनं अदा करावा लागेल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, बॅकफुटला गेला आणि तदनंतर हा फटका भावेशच्या बॅटमधनं आलाय. बॉल सीमा रेषा पार. एक मारा लेकिन सॉलिड मारा असं म्हणावं लागेल. एकच मारलाय, मात्र या मॅच मध्ये खूप सारे उलटफेर करणारा हा षटकार फलंदाज भावेशच्या बॅटमधनं आलाय. 6. चला गेम थोडंसं स्पीडअप करा, कारण आणखी ज्या मॅचेस आहेत त्या बाकी आहेत. यानंतर क्वालिफाय, त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल अशा 4 मॅचेस अजूनही आपल्याला यानंतर खेळवायच्या आहेत. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 1 रन तिथे कंप्लीट केली. डबल करता प्रयत्न आहे. दुसऱ्या धावे करता आले, 2 कंप्लीट झालेत. तिसऱ्या धावे करता येण्याचा प्रयत्न आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेत घेत असताना येते विकेट. 2च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते ती 36 विजया करता 37. 37 या धावसंख्येचं लक्ष आहे. या 37 धावा कशा पद्धतीने लावल्या जातील ते आपण उत्तरार्धामध्ये पाहणार आहोत. हितेश कांबळे यांच्याकडनं अविनाश करता 100 रुपयाचे कॅश प्राईज येते. भावेश करता हे 100 रुपयाचे कॅश प्राईज येते. सन्माननीय डॉक्टर भूमेश हरीश्वरजी पाटील इथे उपस्थित झालेत. सन्माननीय भूमेशजी पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. चला सलामीचे बॅटर्स आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय, कारण यानंतर 4 मॅचेस आपल्याला आणखी खेळवायचे आहेत. त्यामुळे विनंती आहे सलामीचे दोन्ही फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर एंटर व्हायचंय. 3 ओव्हरचा खेळ, 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू मध्ये विजया करता जर आपण पाहिलं तर 37 37 धावा 12.33च्या सरासरीने तुम्हाला त्या धावफलकावर लावायचे आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं काही श्रद्धांजली अर्पण केल्या गेल्यात, त्यांचे बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आमचे जे नगरसेवक या स्पर्धेच्या निमित्तानं काल आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळाले होते. सन्माननीय सदानंद गजानन पाटील विद्यमान नगरसेवक, सौ सुनंदा प्रमोद पाटील विद्यमान नगरसेविका, श्री जयंत शंकर बसवंत विद्यमान नगरसेवक आणि सौ अस्मिता विशाल पाटील विद्यमान नगरसेविका. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. रॉयल एंट्री, ग्रँड एंट्री ती आपल्याला पाहायला मिळाली. सदानंद दादा जेव्हाही येतात एक वेगळा माहोल क्रिएट होतो आणि तो माहोल काल या मैदानावर क्रिएट झालेला आपल्याला पाहायला मिळाला. त्याची काही क्षणचित्र ती तुम्हाला तिथे दाखवली जात आहेत. वाघोबा ग्रुप चषक 2026च्या माध्यमातून जयवंत दादा बसवंत आणि सदानंद दादा यांचा इथे आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्याची काही क्षणचित्र जी तुम्हाला दाखवली जात आहेत. मॅच कडे जाऊया. एक महत्वाचा सामना आहे. विजयाकरता 37 धावसंख्येचं लक्ष्य आणि या 37 धावसंख्येला पूर्णत्वाला नेण्याकरता 2 सलामीवीर ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेत. सूरजच्या साथीने यश, सूरज पाटील आणि यश पाटील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर तनिष. बघूया तनिष तो कशा पद्धतीने कामगिरी करतोय, कुठल्या टप्प्यावरची गोलंदाजी करतोय. फलंदाजांना रोखणं हे काम त्याच्या खांद्यावर सुपूर्द केलंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये कितपत त्याला यश येते ते आपल्याला बघायचं. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत.
मॅच लगेच सुरू करायची आहे. विजयाकरता सदरीचं लक्ष घेऊन फलंदाज यश पाटील स्ट्रायकर एंडकडे. पहिलाच बॉल त्याला उडवलंय उंच हवेत आणि पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला सीमा रेषा पार. षटकार. बारीक पाणी पड ही माझी गंगे इथं तुला गवसळ. बारीक पाणी पड ही माझी गंगे. एक तगडा स्ट्रोक तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला सीमारेषे पलीकडे षटकारामध्ये परावर्तित केलंय. तनिषच्या विरोधामध्ये आक्रमण यश आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो पोहोचण्याआधी बॉल जमिनीवर पडला. स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत उचलला गेला तिथे 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावर. विजयाकरता सदरीचं लक्ष आहे आणि त्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमकता ती मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. यश पाटील आणि तनिष या दोघांमधला संघर्ष तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. यशनं गोलंदाजी करतानाही अगदी खूप चांगल्या पद्धतीनं प्रभावित केलं होतं आणि आता गोलंदाजी करताना जर आपण पाहिलं तर अगदी चांगली फलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळते. बॉल सीमारेषा पार. आणखी एक चौकार तो अधोरेखित झालाय. 4. जेवणाची वेळ निघून गेली. 12 धावा दाफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता तनिष समोर स्ट्रायकर एंडकडे यश. अगदी विध्वंसक अंदाज तो आपला बॅटिंगचा मैदानाच्या आतमधनं दाखवत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र तिथे थोडंसं डान्सिंग ग्राउंड ट्रॅक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल मधलं कनेक्शन तर होतं मात्र प्रॉपर नव्हतं. मिडल ऑफ द बॅट तेव्हा जो एक स्वीट व्हॉइस येतो ना टक असा जो आवाज येतो तो फलंदाजाला खूप चांगला कॉन्फिडन्स देतो आणि चांगल्या धावाही मिळवून देतो. तो आवाज नव्हता यावेळेस साईडच्या अंगाला लागला आणि त्यामुळे एक निर्धाव बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्तीला आलाय. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाजाला तिथे द्विधा मनस्थितीमध्ये टाकत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. हाफ हार्टेड स्ट्रोक असं म्हटलं जातं. खेळू की नको खेळू ही द्विधा मनस्थिती फलंदाजी करता नेहमी धोकादायक असते. बघा तुम्ही स्टार्टिंगला तिथे ऑफस्टम्पच्या बाहेर खेळायचं होतं. अचानक मन बदललं आणि तिथे मिड विकेटकडे उडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव बॉल तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र उडवलंय उंच हवेत ना. इट्स अ रिअल हाय अँड हँडसम स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 18 या आकड्यावर. अगदी समीकरण बदलवलंय. खेळाला आपल्या बाजूने खेचलंय. चांगली बॅटिंग 6 बॉलमध्ये 18वर यश फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्या 18 धावा दाफलकावर आहेत त्याच्याच बॅटमधनं दाफलकावर लागल्या ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश. तिथे थोडीशी नाराजी व्यक्त केली. थोडासा शोक तो व्यक्त केला जातोय गोलंदाजकडनं. मात्र दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काही अर्थ नसतो आणि तेच चित्र आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. कारण गोलंदाजी करताना तुम्ही बॉडी लाईनवर खूप जास्त गोलंदाजी केली आणि या मैदानावर सध्या जी हवा वाहते ना ती हवा डाव्या यष्टीच्या बाहेर चांगल्या फटक्यांकरता वाहते. टेनिस बॉल क्रिकेटचा एकच मंत्र आहे जिथे वारा तिथेच मारा आणि तुम्ही वाऱ्याबरोबर मारण्याचा प्रयत्न करू दिला तर मग तुमची गोलंदाजी ती निश्चित महागडी ठरेल आणि तेच घडलंय या मॅचमध्ये. हे बघा तुम्हाला दाखवलं जातंय बॉडी लाईनवरची गोलंदाजी आणि त्याचा अगदी योग्य त्यानं समाचार घेतलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वळवलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरच्या जवळपास. फिल्डिंग खराब. थँक्यू डीजे. याला म्हणतात गरिबी में आटा गिला. बॉल सीमारेषा पार गेलाय. आधीच तुमच्याकडे धावसंख्येची गरिबी आणि त्यामध्ये पिठात पाणी टाकलंय. ही उधळपट्टी ती परवडणारी नाही. अगदी चायना गेट होता. ते चायना गेट मधनं हा बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय.
चांगला बॉल आहे यावेळेस बॅटच्या पट्ट्यातनं निसटला विकेट किपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय 2 बॉलचा खेळ तर नंतर धावसंख्या 22 आहे येणारे बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये बनवायचे आहेत 15 10 मध्ये 15चं समीकरण आहे म्हणजे मॅच मध्ये अजूनही काहीतरी आहे तुम्ही जर चांगली गोलंदाजी केली तर इथे मॅच बनू शकते त्यावेळेस मात्र तिथे पंचांच्या निर्णयाच्या मी वाट पाहू कुठल्या पद्धतीचा डिसिजन तिथे पंचांच्या माध्यमातून येईल चेक केलं जाईल की विकेटच्या बाहेर पडलाय का ते तिथे तपासलं जात आहे पंचांच्या माध्यमातून इट्स अ नो बॉल हा नो बॉल आहे पंचांचा निर्णय आलाय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून 9चा इशारा आलाय ज्या 9च्या बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होतीये धावसंख्या पुढे सरकत असताना 23 धावा खराब कामगिरी होतीये या पद्धतीने तुम्ही मोकळीक देत राहाल तर मग मॅचला वाचवणं ते तुमच्याकरता कठीण होईल कारण आता फ्री हिट आली आहे बघूया फ्री हिटच्या बॉलवर कशी कामगिरी होतीये यावेळेस मात्र जोरकास मारायचा आहे मात्र मिडल नाही आहे बॉल 1 रन तिथे कंप्लीट केले जाईल डबल करता प्रयत्न केला गेला मात्र रोखलं गेलंय 1च्या मदतीनं जाफलकामध्ये वाढ होतीये धावसंख्या पुढे सरकत असताना 24 धावा वाचावा लागेल येणाऱ्या 3 बॉलमध्ये जर या मॅच मध्ये वाचणं शक्य झालं गोलंदाज ओमला तर निश्चित या मॅच मध्ये त्याच्या टीम करता जागा निर्माण होईल आणि टीम करता जागा निर्माण करून देण्याकरता त्याला इथे जीवाचं रान करावं लागेल चांगली गोलंदाजी करावी लागेल फटका चांगला आहे बॉल हवेत निघून जाईल सर ओव्हर दी लॉंग ऑन दूर सीमारेषा पार षटकार दमदार बॅटिंग आता विजया करता 7 धावसंख्येची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहेत 8 मॅचला बिलकुल एकतर्फी केलेलं ते आपल्याला पाहायला मिळत आहे 8 बॉल 7 ची गरज आहे यावेळेस पुन्हा एकदा जोरकास मारण्याचा प्रयत्न 1 रन तिथे जाफलकावर जोडली जाईल डबल करता कुठलाही प्रयत्न नाहीये रिस्क घ्यायची नाहीये कारण ही मॅच जर आटोक्यात आली इथे हाराकिरी करणं एखादी रनआउटची विकेट म्हणजे आत्महत्या करणं ते परवडणार नाहीये कारण हा क्रिकेटचा खेळ आहे जिथे केव्हा ही वेळ बदलते आणि ती बदलू द्यायची नाहीये आतापर्यंत ज्या स्थितीमध्ये आहे टीम सुमित 11 फणसपाडा ती स्थिती बरकरार राखण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं जरूर आहे पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला स्टॉप केलं 1 रनला 2 मध्ये कन्वर्ट केलंय येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये विजया करतात जर आपण पाहिलं तर इथनं गरज येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि विजया करता 4 पाहिजेत ना 4 धावसंख्येची गरज आहे 6 चेंडूचा खेळ आणि 4 धावसंख्येची गरज आहे 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे बघूया 6 बॉल मध्ये 4 धावा कशा पद्धतीने जाफलकावर जोडल्या जात आहेत मॅचला बिलकुल एकतर्फी केलंय खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करताना ही मॅच आपल्या बाजूने आपल्या कब्जामध्ये घेतली चला गेम स्पीडअप करा लगेचच पुढचा गोलंदाज जो आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे कारण यानंतरच्या मॅचेस त्याही आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत जाणता राजा खार्डी संघाचे कर्णधार आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे या मॅच नंतर लगेचच आपल्यामध्ये नाणेफेक केली जाईल जाणता राजा खार्डी कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे इथे मात्र विकेटच्या मागे बिहाइंड विकेट तिथे चौकार मारण्याचा प्रयत्न चौकार मारून मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न आयुष आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिला बॉल डॉटच्या स्वरूपाने हाताळला त्याने यशच्या विरोधामध्ये यश आणि आयुष या दोघांमधला खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र फटका तो हवेत आहे क्षेत्ररक्षकानं कॅच घेतला तर मॅच बनेल मात्र कॅच सुटलाय आणि खेळ खलास झालाय विजयी होतीये इथे सुमित 11 फणसपाडा हा संघ इथे विजयी होतोय मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जातोय आणि यश पाटील ज्यानं अगदी 10 बॉल मध्ये 29 धावसंख्येची दमदार इनिंग मैदानाच्या आतनं पेशकश केली तो यश पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुढच्या मॅचचा टॉस सुद्धा केला जाईल
टीम जांताराजा खार्डी आणि सुमित 11 फणसपाडा या दोन टीम मध्ये इथे कॉइन स्पिन केला जाईल, नाणेफेक केली जाईल आणि त्याबरोबरच मॅन ऑफ द मॅच पारितोषिक सुद्धा आपण यश पाटीलला देणार आहोत, ज्याने 10 बॉल मध्ये बनवलं 31. आणि जशी या क्वालिफायर मॅचला सुरुवात होईल आपल्या सोबत मायक्रोफोनवर असतील आमचे सहकारी परेश कुडू सर. मात्र तुर्तास सन्माननीय रोहिदासजी पाटील बंधू यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. नाणेफेक केली जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जे आहे तेही त्यांच्या शुभस्ते वितरित केलं जाईल. भावेश आपल्याकडे 100 रुपयाचं जे कॅश प्राइज झालंय ते आमच्याकडनं आपल्याला रिसीव्ह करायचं. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आजच्या दिवसातील क्वालिफायरचा टॉस केला जातोय. जांताराजा विन द टॉस आणि लगेच आपलं निर्णय सुद्धा कळवायचा आहे. भावेश यांनी यायचंय, आपलं 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा घेऊन जायचंय. सन्माननीय मान्यवरांना विनंती असेल आपण 100 रुपये देऊन सन्मानित करायचं आहे भावेश यांना. जांताराजा आपला निर्णय कळवायचा आहे. बॉलिंग येस क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि 2 ओपनर बॅटर मात्र लगेच फणसपाडा संघाने आपलं पाठवायचे आहेत. यश पाटील मॅन ऑफ द मॅच हायलाईटच्या माध्यमातून आपण पाहतो. प्लेअर ऑफ द मॅच यश पाटील, एक गगनचुंबी षटकार, 10 चेंडू आणि 29 धावा. पहा या वेळेला सुद्धा आपण पाहिलं डाऊन द ग्राउंड, अगदी जो शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता तो चौकार आपण पाहिलात. यश पाटील मॅन ऑफ द मॅच हा किताब देऊन सन्मानित केले जात आहेत. सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते अप्रतिम खेळी, 10 चेंडू मधली 29 धावांची वादळी खेळी जी संघाला आवश्यक होती ते मात्र या ठिकाणी करून दाखवले.